लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन। भाजपच्या बूथ विजय संकल्प अभियानाला सुरुवात करत असल्याची भाजपच्या राज्य प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांची घोषणा। प्रतिबूथ किमान 370 नव्या मतदारांना जोडण्याचा भाजपचा संकल्प। दिंडोरी लोकसभेचे मवियाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा नाशिकच्या नांदगावात जनसंवाद दौरा। घाटमाथा परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। आमदार सुहास कांदेंच्या पुढाकाराने संजय पवार पुन्हा एकदा शिवसेनेत। उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये। अजितदादांच्या हस्ते फॉर्च्यून रुग्णालयाचं उद्घाटन। महायुतीमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू, योग्य पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू, अजित पवारांचं वक्तव्य। शरद पवार यांची दौंडमधल्या जिरेगाव आणि कुरकुंभ गावाला भेट आणि त्यावेळी पवारांचं दमदार स्वागत। पवार साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी, गावकऱ्यांनी व्यक्त केला विश्वास। ख्रिश्चन बांधवांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार दौंडमध्ये। चर्च ऑफ ख्रिस्त येथे आयोजित कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती। मध्य रेल्वेकडून 184 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा। सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे गर्डर मे महिन्याच्या अखेरपर्यंत बसवणार। डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार। प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर मुंबई आरटीओकडून कारवाईचा बडगा। कारवाईत 14% वाहनं प्रदूषणकारी असल्याचं समोर। 30,781 वाहनांची आरटीओकडून तपासणी तर 4,358 वाहनांवर कारवाई। आयपीएलमुळे बेस्टच्या उत्पन्नात वाढ। वानखेडेतल्या सामन्यासाठी एज्युकेशन ऑफ स्पोर्ट्स अँड ऑल या संस्थेकडून तब्बल बेस्टच्या 500 बसचं बुकिंग। बेस्टला एका बस मागे 12 ते 16,000 भाडं मिळणार। पालघरमधल्या सागर सरिता मच्छीमारांच्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक। दुर्घटनाग्रस्त बोटीत असलेल्या खलाशांना सुखरूप समुद्रकिनारी आणलं। स्थानिक मच्छीमारांनी बजावली कामगिरी। मागच्या 8 दिवसांपासून वसई किल्ल्यात बिबट्याची दहशत। वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। जागोजागी सीसीटीव्ही लावूनही बिबट्याचा शोध न लागल्यानं वन विभाग आणि नागरिकही हैराण। कल्याणमधल्या मेधा आघारकर या महिलेने तयार केली पर्यावरणपूरक गुढी। ही गुढी पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतल्या घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकावर पोलिसांची मोठी कारवाई। 6 बॅग्समध्ये जवळपास 4 कोटी रुपये घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक। यामध्ये एक भाजप कार्यकर्ता असल्याचंही माहिती। लडाखमध्ये भूकंपाचे धक्के। 3.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता। तर अंदमान बेटांजवळ आणि अफगाणिस्तानमध्ये 4.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।